आहे, त्याच्यामध्ये मणिपाल असेल, तामिळनाडू असेल, अशा देखील घटना ज्या ठिकाणी घडल्या त्याचा देखील संदर्भ पुरावा या निकालामध्ये देण्यात आलेला आहे, दाखवण्यात आलेला आहे। वाचण्यासाठी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे, मेडिकल रिपोर्ट असं देखील समोर आलेला आहे, फक्त वाचण्यासाठीच त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। आणि त्या मुलीच्या अंगावर हे कृत्य केल्यानंतर जखमा होत्या त्या देखील विचारामध्ये सर्वोच्च अहवालामध्ये आपल्याला आढळून आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आरोपी भीमराव कांबळे आता आतमध्ये आहे, सुनावणी त्याच्यासाठी समोर होतीये। 21 मे पासून त्याची ही सगळी सुनावणी इन कॅमेरा होती। 28 मेला त्याला कोर्टामध्ये आणण्यात आलं होतं आणि ह्या सगळ्या घटना आज महाराष्ट्र संपूर्ण पाहत आहे। विधानसभेमध्ये देखील त्याचे पडसाद उमटत आहे। सातत्याने महिलांवरती होणारे अत्याचार, त्याच्यामुळे गृहमंत्रालय कुठे निष्क्रिय आहे का? मात्र आता तसं नाहीये। या निकालातून ज्यांना ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना एक कुठेतरी न्यायाची अपेक्षा आहे, ती देखील होईल आणि न्याय आपल्याला मिळेल अशी देखील इच्छा व्यक्त केली जाते। मात्र ह्या न्यायालयामुळे जो कुटुंबियांनी जो लढा दिला, ताकदीने उभे राहिले आणि समाजामध्ये अशा घटना घडू नयेत त्यासाठी त्यांनी हा लढा घेतला, स्वीकारला आणि तो पुढे नेला आणि आज निकाल त्यांच्या बाजूने। हे आशादायक चित्र जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला त्यांनी आपल्या मुलीला गमावलं, जिचं आयुष्य सुरू होण्यापूर्वीच संपलं होतं आणि ज्या पद्धतीने संपलंय त्या विचाराला, त्या प्रथेला आपण कुठेतरी मोडीत काढलं पाहिजे। या कुटुंबियांनी जो न्यायालयाने लढा उभा केला त्यासाठी ते कौतुकास पात्र ठरले। प्रीतम, खरं तर या सुनावणी वेळी आरोपी भीमराव कांबळेनं बनाव रचल्याचं सुद्धा समोर आलं होतं। भीमराव कांबळेच्या चेहऱ्यावर कोणता पश्चाताप दिसत होता का? काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क सध्या तुटलाय, मात्र अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नसरापूर आणि अत्याचार हत्या प्रकरणाचा आज निकाल येतोय। सध्या कोर्टामध्ये निकालाचं वाचन सुरू आहे। काही वेळातच आरोपीला नेमकी काय शिक्षा झाली हे समोर येणार आहे। नसरापूर प्रकरण अतिशय धक्कादायक होतं, याचे पडसाद राज्यभर पाहायला मिळाले होते, कारण 1 मे रोजी अगदी 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला होता, अनैसर्गिक अत्याचार झाला होता, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला आता दोषी ठरवण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा आज निकाल लागतोय, निकालाचं सध्या कोर्टामध्ये वाचन सुरू आहे, त्यामुळे नेमकी काय शिक्षा होते याकडे आता महाराष्ट्राचे डोळे लागल्याचं पाहायला मिळते। या आरोपी भीमराव कांबळे याच्या चेहऱ्यावर सुनावणीच्या वेळी कोणताही पश्चाताप दिसत नव्हता, त्यानं बनाव रचल्याचं सुद्धा यावेळी पाहायला मिळालं, त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता केली जाते। महाराष्ट्रभरातून ही मागणी केली जाते। दरम्यान सुनावणी वेळी पीडिता जी होती तिच्या आईला यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। कोर्टानं सुद्धा सुनावणी वेळी आरोपी भीमराव कांबळे याच्यावर प्रचंड अशी टीका केली, ताशेरे ओढलेले आहेत। ही घटना म्हणजे क्रूरतेचा कळस असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे। ती घटना आठव आणि तुला नेमकं काय वाटतं, तुला काय कोणती शिक्षा द्यावी असा कोर्टानंच यावेळी सवाल उपस्थित केलेला आहे। नसरापूर हत्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला आता न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे। ज्या ज्या कलमाखाली खटला चालला ते सर्व गुन्हे यामध्ये आता सिद्ध झालेले आहेत। त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, तर एका गुन्ह्यामध्ये आजन्म कारावास म्हणजेच जन्मठेपेची तरतूद करण्यात आली। तर नसरापूर बलात्कार आणि हत्या